समर्थ सह्याद्री मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे घोटीत भव्य उद्घाटन, 100 बेडची सुविधा, कॅशलेस उपचार आणि अत्याधुनिक सेवा उपलब्ध। घोटी शहरात अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज असलेल्या समर्थ सह्याद्री मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या नवीन इमारतीचे उद्घाटन रविवार दिनांक 20 एप्रिल 2025 रोजी मोठ्या उत्साहात पार पडले। या भव्य समारंभास आमदार हिरामण खोसकर आणि माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत फीत कापून उद्घाटन करण्यात आले। हे हॉस्पिटल 100 बेड क्षमतेचे असून त्यापैकी 20 बेड्स आयसीयू आहेत। याशिवाय स्पेशल आणि डिलेक्स रूम्सची ही सोय करण्यात आली आहे। रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहायता निधी, आयुष्मान भारत योजना, महात्मा फुले जन आरोग्य योजना यांसह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या। हॉस्पिटलमध्ये डायलिसिस युनिटची देखील स्थापना करण्यात आली असून अत्याधुनिक यंत्रणा सामग्रीसह रुग्णांना कमीत कमी खर्चात दर्जेदार वैद्यकीय सेवा देण्याचा संकल्प केलाय। यासोबतच 24 तास लॅबची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे, ज्यामुळे आकस्मिक वेळेस तातडीने तपासणी करणे शक्य होणार आहे। हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय सेवा देण्यासाठी तज्ञ डॉक्टरांची टीम सज्ज आहे। त्यामध्ये डॉक्टर अमन नायकवडी, डॉक्टर सुनील बुळे, डॉक्टर महेंद्र शिरसाट पाटील, डॉक्टर शैलेश देशपांडे, डॉक्टर दत्ता सदगीर, डॉक्टर योगेश्वर भागडे, डॉक्टर घनश्याम बरहे आणि डॉक्टर सत्यवान रोकडे, डॉक्टर अंजुम अमन नायकवडी या नामांकित डॉक्टरांचा समावेश आहे। घोटी परिसरात आरोग्याच्या क्षेत्रात मोठी भर घालणारे हे हॉस्पिटल नागरिकांसाठी एक वरदान ठरणार असून गरजूंना परवडणाऱ्या दरात दर्जेदार सेवा मिळणार आहे। या ग्रामीण भागामध्ये अतिशय सर्व समाजाला हवा असलेलं हॉस्पिटलचं उद्घाटन झालेलं आहे। आपले राज्याचे उपमुख्यमंत्री येणार होते, तांत्रिक हेलिकॉप्टरमध्ये बिघड झाल्यामुळे आले नाही, पण सर्व नेत्यांनी इथे येऊन शुभेच्छा दिलेल्या आहे। आणि खरोखर महेंद्र डॉक्टर असेल, सदगीर असतील, नायकवडी सर असतील, गेल्या 5 वर्षापासून मी बघतोय की गेलेला पेशंट हसतमुखाने जाईल, जेवढं दिलेलं बिल तेवढं बिल घेतलं तरी कधी कोणाला या ठिकाणी त्यांनी त्रास दिलेला नाही। म्हणून अनेक आता या रोडवर आल्यामुळं नुसतं इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, नाशिक जिल्ह्यात नाही, पालघरचा काही भाग, ठाण्याचा काही भाग, नगरचा काही भाग, तर सगळ्या आदिवासी भागातल्या लोकांना इथं फायदा होणार आहे। मेडिकलच्या माध्यमातून सुद्धा रामदास गावाने असतील, त्यांची सगळी टीम असेल, शिरसाट त्यांची सर्व टीम असेल, अतिशय या ठिकाणी लोकांना फायदा होणार आहे। परंतु जनतेने सुद्धा जो लागणारा खर्च, एवढी मोठी बिल्डिंग, येणारा स्टाफ, ते सुद्धा लक्षात घेऊन वारंवार 1000 रुपये बिल झालं तरी आमदार साहेब कमी करा, ते सुद्धा केलं नाही पाहिजे। एखादं जास्त बिल झाला तर त्या बाबतीमध्ये आम्ही सुद्धा मदत करू, ते मदत करतील। परंतु डॉक्टरांच्या वतीने सर्व जनतेला मी शुभेच्छा देतो की जास्तीत जास्त आपला फायदा करून घेऊन आपले पेशंट कसे उपचार होते या फायदा घ्यावा अशी विनंती। आज दिनांक 20 एप्रिल 2025 रोजी समर्थ सह्याद्री मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल घोटी याचे उद्घाटन समारंभ पार पडला। या समारंभास उपमुख्यमंत्री अजित पवार हे काही तांत्रिक कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत, मात्र बाकी सर्व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले। हे हॉस्पिटल 50 बेडेड हॉस्पिटल असून या हॉस्पिटलमध्ये 18 बेड ते 20 बेड आयसीयूचे आहेत। तसेच येथे सर्व कार्डियाक केअरची सर्व सुविधा असून येथे अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी देखील प्रायव्हेट तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या मार्फत होणार आहे। येथे आपण प्रथमच डायलिसिसची देखील सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। तसेच प्रथमच आपण PICU म्हणजे लहान मुलांचे सर्व उपचार जे PICU आणि NICU मध्ये होतात त्याचे देखील आपल्याकडे तज्ञ डॉक्टर सुनील बुळे उपलब्ध आहेत आणि ती पण सेवा आपण देत आहोत। आपल्याकडे सर्व सेमी स्पेशल, स्पेशल, डिलक्स रूम, सर्व प्रकारचे कॅशलेसची सुविधा देखील उपलब्ध आहे। तसेच आपल्याकडे मुख्यमंत्री सहायता निधी, तसेच आयुष्यमान योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजनाच्या मार्फत जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न या हॉस्पिटल मार्फत करणार आहोत आणि कमीत कमी खर्चामध्ये किंवा शासनाच्या मोफत सर्व योजनांचा लाभ देऊन
आपण जास्तीत जास्त प्रकारे पेशंट इथेच मॅनेज व्हावेत आणि अगदी किफायतशीर उपचार पेशंट व्हावेत या उद्देशाने आम्ही हे सर्व 8 डायरेक्टर जे आहेत डॉक्टर मी स्वतः वैयक्तिक डॉक्टर नायकवडी, डॉक्टर महेंद्र शिरसाट, डॉक्टर दत्ता सरगीर, डॉक्टर घनश्याम बरे, डॉक्टर योगेश्वर भागडे, डॉक्टर सत्यवान रोकडे, डॉक्टर सुनील बुळे अशा आम्ही सर्व याच परिसरातले सर्व लोक आहोत आणि आम्ही त्याच एक उद्देशाने की आपल्या गरीब भागातील आपल्या आदिवासी भागातील एक सर्व रुग्णांना अति किफायतशीर आणि उच्च दर्जाची सेवा मिळावी या उदात्त हेतूने आम्ही हे हॉस्पिटल चालू केले आहे. तरी आजपर्यंत आम्हाला इगतपुरी तालुका, इगतपुरी पंचक्रोशी आणि इतर सर्व भागाने आम्हाला खूप सहकार्य केले. असेच सहकार्य आम्ही सर्वांकडून असेच अपेक्षित करतो आणि थांबतो. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर दत्ता सदगीर, समर्थ सह्याद्री हॉस्पिटल घोटी. आज आपल्या समर्थ सह्याद्री हॉस्पिटलचे मोठ्या भव्यदिव्य प्रमाणात उद्घाटन झाले. समर्थ सह्याद्री हॉस्पिटलमध्ये 50 बेड हॉस्पिटल आहे. त्यामध्ये 20 बेड ICU आहे, डायलिसिस सेंटर, व्हेंटिलेटर, OT, ऑपरेशन थिएटर मोठ्या प्रमाणात सुसज्ज असा आहे, जेणेकरून आपल्या इगतपुरी तालुका, त्र्यंबकेश्वर तालुका, अकोले तालुका इत्यादी या ग्रामीण भागातील सर्वच लोकांना त्याचा फायदा होईल. आपण गेली 8 ते 9 वर्ष झाले या इगतपुरी तालुक्यात आपण काम करत आहोत. खूप गरीब लोकांना आपण चांगली सुविधा दिलेली आहे, कमी दरात दिलेली आहे. आपल्याकडे महात्मा फुले जन आरोग्य योजना आहे, त्या योजनेअंतर्गत आपण रुग्णांना एकदम मोफत सेवा देण्याचा प्रयत्न करत असतो आणि इथूनही पुढे आपण रुग्णांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करू. आपण सगळे उद्घाटनासाठी आलात त्याबद्दल सर्वांचे मी आभार. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.